तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की 24 तारीखला माघ महिन्याची पौर्णिमा आहे. पौर्णिमेला खूप सारं महत्त्व असतं. परंतु माघ महिन्याची पौर्णिमा ही जशी आपण माता लक्ष्मीला समर्पित करतो, प्रत्येक पौर्णिमा ही माता लक्ष्मीचे आपण उपवास करत असतात काहीजण, त्याचबरोबर माता लक्ष्मीला समर्पित करत असतात. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची देखील सत्यनारायणाच्या स्वरूपात पूजा होत असते. परंतु ही जी माघ महिन्याची पौर्णिमा आहे ना, ही माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णूंना खूप जास्त समर्पित आहे. कारण हे बघा, जिथे माता लक्ष्मी स्थिर राहावी असं सगळ्यांना वाटतं, आपल्या घरातच माता लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहावं. तर जिथे भगवान विष्णूंची पूजा होते तिथे माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही. तिथे माता लक्ष्मी कायम राहत असते. त्याचसाठी माता लक्ष्मीचं जे व्रत आहे त्याच्याबरोबर भगवान विष्णूंचं देखील आपण व्रत करावं, त्याचबरोबर पूजा करावी. आता दिवसाची जशी आपली आंघोळच सुरुवात करतो आपण आंघोळीनेच, तर दिवसाची सुरुवात जी करत असताना हर हर गंगे हर हर गंगे अशा रीतीने म्हणावं. कारण ह्या दिवशी गंगा पूजनाला देखील खूप महत्त्व आहे. तुमच्याकडे घरात गंगाजल असेल तर गंगाजल टाकून तुम्ही पाण्यामध्ये आंघोळ करा. घरामध्ये गंगाजल शिंपडा, त्याचबरोबर गोमूत्र शिंपडा. गंगाजलाला ह्या माघ महिन्याच्या पौर्णिमेला गंगाजलाचं खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर दिवसभरात तुम्हाला जितका वेळ जमेल ना तितका वेळात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता सत्यनारायण भगवानांची पूजा देखील बरेच जण करत असतात. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जितका वेळा तुम्हाला जमेल तितका वेळा करा. व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा आहे, तुम्ही प्राकृत करा, मराठी करा, संस्कृत करा, परंतु व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्ही करू शकतात. विष्णू सहस्त्रनामावली ह्याची सेवा तुम्ही करू शकतात. कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जितकं तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करणार आहात त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त ह्या म्हणजे पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. त्याचबरोबर अजून एक आहे गोष्ट, म्हणजे ती एक गोष्ट आहे की तुम्ही खिरीचे जे नैवेद्य दाखवतात, बरेच जण पौर्णिमेला खीर करतात, खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवतात. तर ह्यावेळी म्हणजे मखाण्याची जी खीर आहे ती तुम्ही करू शकतात. मखाण्याच्या खिरीला खूप महत्त्व आहे. नाही जमलं तर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. जितकं शक्य होईल तितकं दान करा. तुमच्याकडनं जेवढं होईल तेवढं दान करा. 7 जे धान्य आहेत किंवा 5 जे धान्य आहेत अशा स्वरूपात दान करा. म्हणजे तुम्हाला जरी ते पाव किलो जरी घेणं शक्य झालं तरी ते दान करा. दान पुण्य ह्याला खूप सगळं महत्त्व आहे. गंगा स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. विष्णूंची पूजा करण्याला ह्या दिवशी खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर श्रीयंत्राची पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे. कारण हे बघा, जिथे म्हणतात ना की माता लक्ष्मीचं आसन आहे श्रीयंत्र, त्यामुळे जिथे माता लक्ष्मीची पूजा होते तिथे म्हणजे श्रीयंत्र हे असावंच, प्रत्येक घरातच ते असलं पाहिजे. तर श्रीयंत्राची पौर्णिमेच्या दिवशी पूजा करा. बऱ्याच जणांचं कसं आहे की कुळस्वामिनी म्हणजे खंडोबांची यात्रा किंवा बरेच सगळ्या सणवार आता इथून पुढे ज्या यात्रा सुरू होतील तर त्यामध्ये देखील तुमच्याकडे जी काही पद्धत आहे त्या पद्धतीने करा. कुळस्वामींची सेवा करा. म्हणजे खंडोबांची सेवा करू शकता तुम्ही. म्हणजे त्याचबरोबर तुमची जी कुळदेवी आहे तिची सेवा करू शकतात. कारण ह्या पौर्णिमेला म्हणजे आपण जितकं इतर देवांची सेवा करत आहोत त्याचबरोबर आपण आपल्या कुलदेवतांची जी सेवा केली तर त्याचा आपल्याला खूप जास्त फळ आणि त्याचे लाभ मिळतात. कारण आपली कुलदेवता म्हणजे आता कसं आहे की कुलदेवता आपल्याला प्रत्येक गोष्टीतून तारत असते. आपल्यावर कुठलंही संकट येऊ द्यात, कुठलंही म्हणजे आपल्याला त्रास होऊ द्यात, एकतर कुलदैवत त्याचबरोबर जर आपले गुरु म्हणजे असतील व्यवस्थित तर खूप सगळं म्हणजे आपल्या फेवरमध्ये होत असतात. त्यामुळे त्यांची सेवा करायला विसरू नका. दान करत असताना 7च्या संख्येमध्ये तुम्हाला सांगितलं, तुम्ही पाव किलो घ्या, पण जे दान करत असताना धान्य आहे ते अखंड जे आहे ना ते बघायला म्हणजे बघा की अखंड स्वरूपात तांदूळ जे आहेत ते कणी न घेता अखंड घ्या. गव्हाचं पण तसंच. अशा रीतीने तुम्हाला जे 7 प्रकारचे धान्य आहेत ती तुम्ही दान करू शकतात. ह्या सगळ्या दानाला खूप महत्त्व आहे. पौर्णिमा आहे त्याच्यामुळे महत्त्व आहे, लक्षात घ्या. जितका जमेल तितका ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तुम्हाला काही सेवा नाही करता आली तरी इतका साधा आणि सोपा मंत्र आहे. कारण भगवान विष्णूंची ह्या पौर्णिमेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा व्हावी, प्रत्येकाच्या हातून व्हावी. कारण जसं माता लक्ष्मीसाठी आपण म्हणतो ना की माता लक्ष्मी आपल्या घरात राहावी, ह्याची
आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते. तर इच्छेसाठी हेच आहे की माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णू आपल्या घरामध्ये राहावे. कारण एक नारायण आहेत ते, त्यांचं स्वरूप खरं आपण काय सांगू शकतो त्यांच्या स्वरूपाचं. अशा रीतीने जर माता लक्ष्मीच्या सेवेबरोबर विष्णू भगवानांची, कुलदेवीची तुमच्या हातनं सेवा घडली, तर पुढे येणाऱ्या ह्या ज्या वर्षभरामध्ये तुम्हाला म्हणजे पुढच्या माघ पौर्णिमेपर्यंत कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. संकट येतात परंतु त्यातनं मार्ग निघतात. संकट येतात परंतु संकट म्हणतात ना की त्यांची तीव्रता आपल्यावर कमी राहते. जर विश्वास असेल तर सर्व गोष्टी करा, अनुभव घ्या आणि मग सांगा काय होतं.